महिला बचत गटांच्या चळवळीनं राज्यात चांगलंच बळाचं धरलंय। आत्मविश्वास उंचावत महिलांनी स्वयंरोजगार निर्माण केलाय। साताऱ्यातल्या महिलांनी तर चक्क FM केंद्रच सुरू केलंय। महिला बचत गटानं सुरू केलेलं हे एकमेव केंद्र आहे। दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा सातारा जिल्ह्यातल्या माणमध्ये महिला बचत गटाचा पर्याय फलदायक ठरलाय। चेतना सिन्हा यांनी माण विकास संस्थेची स्थापना करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय। त्यांनी स्थापलेल्या अनेक बचत गटांचं रूपांतर आता महासंघात झालंय। त्यातून हजारो महिलांना स्वयंरोजगार मिळालाय। सर्वांनी एकत्र येऊन माणदेशी महिला बँक साकारली। आता या संस्थेनं पुढचं पाऊल टाकत माणदेशी तरंग हे FM केंद्र सुरू केलंय। नभोवाणी मंत्रालयानं मंजुरी दिलेल्या 7 केंद्रांपैकी राज्यातलं हे एकमेव केंद्र आहे। स्थानिक भागातल्या लोकांमध्ये जे कला आहेत तर ह्या सगळ्या कलालाही वाव मिळावं आणि त्याचा एक साधन हा माणदेशी तरंग FM रेडिओ आहे की ज्यांना ते कला त्यांची बाहेर देता यावी। 50 वॅट क्षमतेच्या या FM केंद्रातून देशविदेशातल्या घडामोडी माण तालुक्यात पोहोचवल्या जाणार आहेत। स्थानिक तसंच ग्रामीण कला संस्कृतीला चालना देण्याचं कार्य हे केंद्र करणार आहे। आमच्याकडे 10वी 12वी झालेली जी मुलं आहेत त्यांनाच आम्ही अनाउन्सर पॅनलमध्ये निवडलेलं आहे। ग्रामीण भागातनं अनाउन्सर तयार करणे, टेक्निकल जी माहिती असणारी व्यक्ती तयार होणे हे आमचं वैशिष्ट्य राहणार आहे। शहरातल्या महिलांनीच एखादी मुलाखत घ्यायला जायचं का असं नाही, तर आमच्याकडची भाजीवाली सुद्धा मुलाखत घेऊ शकेल। महिला बचत गट म्हटलं की ठराविक पदार्थांचं उत्पादन डोळ्यासमोर येतं, पण माणच्या महिलांनी लोकल ते ग्लोबल भरारी घेत FM केंद्रातून आपल्या यशोगाथेच्या ध्वनिलहरी लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्यात। कृष्णा तिडके, ETV न्यूज, सातारा। संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये इथेच थांबूयात। नमस्कार।